सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं की मागच्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. त्या निवेदनामध्ये जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते त्या प्रत्येक मुद्द्याचं लेखी उत्तर या ठिकाणी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं की आजच्या या बैठकीमध्ये चर्चेमध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं समाधान झालेलं आहे. साहेब, आपण यात चर्चेमध्ये सांगितलं की परीक्षा केंद्रावरती वेगळ्या पद्धतीने परीक्षा कशी परीक्षा घेण्याचा निर्णय नाही, या त्यांमध्ये एक विषय होता की ह्या ज्या काही परीक्षा होतात या पारदर्शक पद्धतीने कशा करता येतील आणि नुसतं शिक्षण विभागाचाच नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील आणि त्याची पद्धती काय असली पाहिजे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. ती समिती अभ्यास करून परीक्षा कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये झाल्या पाहिजे त्या प्रकारचं मार्गदर्शन ती समिती करेल आणि त्या पद्धतीने मग या परीक्षा कंडक्ट केल्या जातील. या चौकशीमध्ये आतामध्ये किती आरोप निघून आले आणि त्यांच्यावर काय मत काय? माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसांच्या पूर्वी साधारणतः एक 8 लोकांच्या पर्यंत 7-8 लोकांपर्यंत अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जी SIT गठीत करण्यात आलेली आहे त्या SITच्या माध्यमातून याचं अनेक ठिकाणी पथक गेले, त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली, काही कारवाया पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता हा SITचा तपास चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप न करता त्याच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसाच्या पर्यंत ते पोहोचून त्या ठिकाणी कठोर कारवाई होईल अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत.